तर आज काँग्रेस शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे। संध्याकाळी काँग्रेसचं शिष्टमंडळ हे आयोगाच्या भेटीसाठी जाणार आहे। निकालाच्या काही तक्रारींसंदर्भात आणि प्रश्नांसंदर्भात ही चर्चा होईल। निवडणूक आयोग काँग्रेसची बाजू ऐकून घेणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठ्या प्रमाणात आरोप केलेले होते। निवडणुकीसंदर्भात आणि निकालानंतर ज्या पद्धतीने ईव्हीएमची पडताळणी व्हावी अशी मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात होत होती। मात्र त्याचबरोबरीने वाढलेला मतदानाचा टक्का हा पूर्णपणे भाजपच्याच किंवा महायुतीच्याच उमेदवारांना कसा गेला असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला होता। असे त्यांचे जवळपास 10 प्रश्न आहेत। या 10 प्रश्नांची उत्तरे त्यांना निवडणूक आयोगाकडून अपेक्षित आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। पहिला सवाल हा काय करण्यात आलेला आहे। 1500 मतं नोंदवू शकणारं ईव्हीएम 1500 पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्राची गरज कशी पूर्ण करू शकतं। सुप्रीम कोर्टाने सुद्धा निवडणूक आयोगाला 2 प्रश्न केलेले आहेत, ते आपण पाहतोय। दुसरा प्रश्न आहे, सकाळी 6 ते संध्याकाळी 5 या वेळेत 100% मतदान झाल्यास आणि एखादं मशीन ताशी केवळ 45 मतं नोंदवू शकत असल्यास ती 1500 मतं कशी नोंदवणार। हा महत्त्वाचा सवाल सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आहे।